म्हणजे इथे प्रश्न टिपू सुलतानचा नाहीये. टिपू सुलतान चांगला राजा होता, वाईट राजा होता, त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले का, मंदिरं पाडली का, हा आपण विषय सगळा बाजूला ठेवूयात फॉर अ टाइम बिंग, त्याच्यावर विषय नको. पण आपल्यासाठी कोण महत्वाचं होतं? आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जास्त महत्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना महाराष्ट्रातल्या काय, देशातल्या काय, पण या जगातल्या कुठल्याही राजाशी करण्याची काय गरज वाटली आहे काँग्रेसला? हे बघा, सगळ्यात अगोदर तुलना करणे आणि एखाद्या विषयावर व्यक्त होणं या दोन गोष्टीतला फरक आपण सगळ्यात अगोदर समजून घेतला पाहिजे. म्हणजे आता कविता राणे ह्या प्रसाद काथेंपेक्षा चांगलं संचलन करतात ही झाली तुलना, आणि प्रसाद काथे आणि कविता राणे हे दोघंही जय महाराष्ट्राला अँकर आहेत हे झालं मत. तुलना करणे आणि यातला फरक समजून घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं समाजामध्ये भांडणं लावणे. नाही, आपण वक्तव्यावर येऊया. थांबा, भारतीय जनता पार्टीकडे नंतर जाऊया. तुम्ही जे काय तुलना केलेली आहे किंवा तुमच्या मते जे काय मत व्यक्त केलेलं आहे, हर्षवर्धन सपकाळ यांनी समकक्ष असा शब्द वापरला. समकक्ष. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, शौर्याचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याकडे आपण समकक्ष म्हणून पाहिलं पाहिजे. हे वाक्य जसंच्या तसं हर्षवर्धन सपकाळांचं आहे. आणि तुम्ही काय सांगताय की तुलना केली नाही म्हणून? नाही, तुलना करण्यातला फरक समजून घेतला पाहिजे. आपण अँकर आहात, आपण सुरुवातीला एवढं तर पहिलं सांग. आता तुलनेतला फरक नंतर बघू. तुम्ही तर तुलना केली हे मान्य करायला तयार नाही. आधी तर मला हे सांगा, तुलना केली की नाही केली? व्यक्त केलेला आहे, तुलना कुठेही केलेली नाही. आपण अँकर म्हणूनच सुरुवातीला जर विषय चुकीच्या पद्धतीने नाही, मी तुम्हाला म्हणून सांगितलं की मी माझं काही सांगत नाहीये. मी हर्षवर्धन सपकाळ यांचं वाक्य तुम्हाला जसंच्या तसं सांगितलं, ते प्रेक्षकांनाही सांगितलं, ते तुम्हालाही सांगितलं. समकक्ष आहेत. प्रसाद काथे आणि कविता राणे यांच्याकडे आम्ही समकक्ष बघतो. समकक्ष म्हणजे दोघंही सारखे आहेत ना? म्हणजे दोघंही सारखे आहेत. म्हणजे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखे आहेत ना? समकक्ष शब्दाचा काय अर्थ लावता तुम्ही? समकक्ष म्हणजे दोघेही त्या काळातले शासक होते, ज्याच्या त्याच्यासाठी जे ते वंदनीय आहेत. त्या महापौरांसाठी ते वंदनीय आहेत, आमच्यासाठी शिवाजी महाराज. टिपू सुलतानचं शौर्य आणि शिवाजी महाराजांचं शौर्य हे कुठल्या अँगलने समकक्ष सांगावं वाटतं? अहो, 100% त्यांचं शौर्य समकक्ष नाही आहे, बिलकुलच नाही. शिवाजी महाराजांचं शौर्य. प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात कसं? अहो, तुम्ही त्यांच्या शब्दाचा विपर्यास करताय, शब्दशः घेताय. तुम्ही सुद्धा भाजपचे प्रवक्ते म्हणून या चर्चेत आला की काय? अशी नाही, थोड्या वेळाने भाजपचे प्रवक्ते बोलायला सुरुवात करतील तेव्हा ते मला मवियाचे प्रवक्ते बनवतील. त्यामुळे ते सोडून द्या तुम्ही, त्याच्या पुढे जाऊयात आपण.